मराठी शादीच्या मॅच गॅरंटीमुळे तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार नक्की मिळणार। आजच ॲप डाउनलोड करा। दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही। पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा 8 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा समोर आमरण उपोषणाचा इशारा पुसेसावळी मुस्लिम समाजाच्या वतीने स्वाक्षऱ्यांसह दिला आहे। याबाबतचे निवेदन तहसीलदार खटाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग वडूज यांना देण्यात आले। निवेदनामध्ये म्हटलं आहे की पुसेसावळी तालुका खटाव येथे 10 सप्टेंबर 2023 रोजी काही जातीयवादी संघटनांच्या वतीने षडयंत्र रचून खुनी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ, धर्मग्रंथ, निवासी संकुल, वाहने, व्यापार संकुलाची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। तसेच प्रार्थना स्थळावर झालेल्या हल्ल्यामध्ये नुरुल हसन शिकलगार या इंजिनियर तरुणाची हत्या करण्यात आली। तसेच 10 ते 15 जणांना गंभीररित्या जखमी करण्यात आले। याबाबत मुस्लिम समाजाला अद्याप संपूर्णपणे न्याय मिळालेला नाही। तसेच सदर घटनेचा मृताच्या कुटुंबियांना, जखमींना, नुकसानग्रस्त पीडित गरीब मुस्लिम समाजाला आजपर्यंत कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही। कमेंट केल्याच्या खोट्या आरोपामुळे नाहक 3 मुस्लिम तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले। त्यामुळे आम्ही समस्त मुस्लिम बांधव सोमवार दिनांक 8/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत। या निवेदनाची प्रति जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध यांना प्रत्यक्ष, तर माननीय पंतप्रधान भारत सरकार, माननीय विरोधी पक्षनेता भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय विधी आणि न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र राज्य, माननीय विरोधी पक्षनेता विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहेत। सदर निवेदनावर जामा मस्जिद ट्रस्ट पदाधिकारी, विश्वास तसेच मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत। घटना घडली त्यामध्ये बरंच काही त्यांनी नुकसान केलं, आर्थिक नुकसान केलं। आता आम्ही 10 महिने झाले एवढं म्हणजे तणावाखाली आहे। मुलींना सुरक्षित नाही, आमच्या महिला सुरक्षित नाही। सगळे उद्योगधंदे आता आमचे हातावरचे पोट आहेत। खायचं काय त्या ज्यांची मुलं बाहेर आहेत, आई त्या मुलांना बघण्यासाठी तडपती आहे, तर त्यांना निर्दोष मुक्तता करावी, आमच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या आणि कठोर कारवाई करावी। आणि आता नाही त्यांनी काही म्हणजे ऍक्शन घेतली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत। प्राण गेला तरी 72, पण आम्हाला आता तो माणूस गेलाय, तो परत येऊ शकत नाही। तिची मुलगी आता वडिलांविना आता पोरकी झालेली आहे। पुसेसावळी हे महिला, आमचे वृद्ध, सगळे युवा आम्ही आज वडूज DYSP ऑफिसला आलेलो आहे। तर यामध्ये आम्ही जे आमच्यावर अन्याय झाला, जी दंगल झाली 10 सप्टेंबरला जी दंगल झाली, त्या अंतर्गत आम्ही DYSP मॅडमला आता निवेदन दिलेलं आहे। तर आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि ह्याची प्रशासनानं दखल घेतलेली नाही। जसं आम्हाला पाहिजे तसे दखल घेतली नाही। अजून 353 मधले जे गुन्हेगार होते त्यांना आज 7-8 महिने झाले, पण त्यांना अजून अटक झालेली नाही। आणि जे काही आता पुस्तकाचं वातावरण आहे तर हे दूषितच आहे। आणि आमची जी आम्हाला आर्थिक मदत झालेली नाही, आम्हाला कुठल्या दृष्टिकोनातून, आणि अजून पण पुस्तकामध्ये भीतीचं वातावरण आहे। आणि आमच्या बाजूनं जे आहे पोलीस प्रशासन आम्हाला साथ देत नाही। त्या अंतर्गत आज आमचे 3 जे बंधू आहेत ते बी ह्याच्यामध्ये त्यांनी जी पोस्ट केलेली नाही, आणि याला एक नाही, ह्या ते पोस्ट म्हणजे त्यांनी केलेलीच नाही, तरी पण त्यांना जे हे गाव सोडून बाहेर राहावं लागलेलं आहे आणि त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे। संपूर्ण मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे। तर ह्या संदर्भात आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आता उपोषणाला सातारमध्ये जे आहे ते आम्ही बसणार आहे। आमचं 8 तारखेला संपूर्ण समाज घेऊन बसणार आहे। आम्ही तिथं उपोषण करणार आहे आणि आमच्या सर्व मुस्लिम समाज तिथे येणार आहे। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे हटणार नाही। असं आता आमच्या जेव्हा दंगल झाली तेव्हा आमचा एक भाऊ आमच्या यात शहीद झालेला आहे, त्याची निर्गुण हत्या झालेली आहे। तर आज जो मुलगा आहे त्याची आई-वडील जे आहेत, आई-वडील ते निराधार झालेले आहेत। त्याला जी मुलगी झालेली आहे 2 महिन्याची आहे, त्याचा वडील गेलेला आहे आणि त्या बायकोचे आज पती गेलेला आहे।
तर आम्हाला जे आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या बाबतीत आम्ही उपोषणाला बसणार आहे. तर सर्व मुस्लिम समाजा बसणार आहे. एवढे आम्ही आय एम सो लेट. बेटा प्रोफाइल्स बघितलेस? डॅड इतके प्रोफाइल्स बघा मग भेटा. टू मच टेन्शन. शादी लाईफ एक नवीन रेव्होल्यूशन. एका तासामध्ये 10 मुलाखती. आता मराठीशादी.com वर होतील आवश्यक बोलणी. आत्ताच डाउनलोड करा.